मैं ना उस जिस दिन वो 11 तारीख को जो सारा मॉप लेके आए थे ना, तभी मैंने बोला था कि मैं साथ में हूँ। लेकिन उन्होंने मुझे 1 दिन का मैंने उस दिन बोला था कि लीगल एडवाइस लूँगी, लेकिन उन्होंने मुझे 1 दिन के लिए भी टाइम नहीं दिया, इसीलिए मुझे रिज़ाइन देना देती हूँ बोल के ऐसा बोलना पड़ा। लेकिन अब मैंने ना लीगल एडवाइस लिया है अनुराग घाटवाल का, उसमें तो मुझे साइन मारने की अथॉरिटी है ही नहीं। फिर भी ना ये लोग हमें आके इधर प्रेशर करते हैं और लोगों का कुछ भी काम करने के लिए नहीं देते। इसलिए मैं साइन मार के दूँगी। कितें सांगूंक सोदता कारण आता 50-30 जाले. आम्ही आतांय बी सांगता की आम्ही सगळीं जाणां जी आसा ती गांवा बरोबरूच आसा. जेन्ना ग्रामसभेत सुद्दां ठराव घेतलो तेन्ना सुद्दां आमी सांगले की आमी गांवा बरोबरूच आसा. आणि ऑलरेडी एक स्टॉप नोटीस आमच्या एक्स सरपंचान तांकां इश्यू केल्ली. आणि त्याच बरोबर आम्ही आता एक लीगल एडवायस सुद्दां घेतलो, की आतां आमी हे जी तेंच्यांनी जे 17 पॉयंट्स बरोवन दिल्या, तेजेर आमी कितें करपाचें तें. ते 17 पॉयंट्साचेर आमकां लीगल एडवायस सुद्दां मेळ्ळो आसा. आणि आता आमी शोकोज आमी गांवा बरोबर आसा आणि आमी आतां शोकोज दिवपाचो निर्णय घेतलेलो आहा. त्याच बरोबर म्हाका सगळ्या पुराय जे लोक बसल्यात हांगा 50 दीस तेंकां सांगपाक सोदता, की ते आमचेर तेंच्यांनी एलिगेशन घातलें, की तन्वी सावंतान अशें केलें, तशें केलें, उलयले ते खूब अशें. पण शेवटी ते आमचेच लोक तेंच्या बद्दल हांव कांय म्हणिना. पण हांव तुमकां सांगूंक सोदतां, की ती जी एनओसी दिली, ती कायदेशीर येयली, टीसीपीचे अप्रुव्हल आसले, सगळे कायदेशीर आयले. त्या मिटिंगेक टोटल 10 पंच मेंबर आसले, ते प्रेझेंट आसले त्या मिटिंगेक. कशें आसता जेन्ना पंच मेंबर जेन्ना सहमती दिता सरपंचाक, की तें कायदेशीर आहा आनी दिवपाचें, तेन्नाच खंय तरी सरपंच दिता. सरपंचाक एकट्याक ऑथॉरिटी नासता दिवपाची. तेका लागून हांवेन ती दिली आनी हांवेन जें कितें दिलां, तें सगळें कायदेशीर दिलां, लीगल दिलां. कितेंच हांवेन इल्लीगल दिवंक ना. प्रोसिजर वायज आता शोकॉज काढली त्यांच्यानी. ही शोकॉज आसा प्रिवियस कंप्लेनाच्या अगेन्स्ट. तेज्या भायर लास्ट विकान आनी एक कंप्लेन आमी फायल केल्लेली. तितूंतल्यान आमकां अशें आयडेंटिफाय आढळून येयल्लेले, डिटेक्ट जाल्लेले की 2 सर्वे नंबरान हो प्रोजेक्ट येता. 148/0 आनी 176/1. मी आरटीआय घातलेले इन्स्पेक्शन्स ऑफ फायल्स. तितून आमकां 176/1 जे आसा तितून कन्स्ट्रक्शन लायसन्साची फायल अवेलेबल ना पंचायत. सो प्रिज्युमिंगली तांकां कन्स्ट्रक्शन लायसन्स अवेलेबलूच ना आनी इवन आमी बाकीचे डॉक्युमेंट चॅक केल्लेले तितून आमकां खंयसरूच कन्स्ट्रक्शन लायसन्साची फायल मेळोंक ना किंवा पंचायतीन इश्यू केल्लेलो रेकॉर्ड मेळोंक ना. आतां हे कन्स्ट्रक्शन लायसन्स कहले काय म्हटल्यार कंपाऊंड वॉलाचे. आमचो वन ऑफ द ग्रेवियन्स आहा गांवच्या लोकांचो तो म्हटल्यार तेंचे ट्रेडिशनल एक्सेसीस ब्लॉक केल्लेले. तर जर कंपाऊंड वॉलाचे परमिशनूच ना जाल्यार ट्रेडिशनल एक्सेस जे ब्लॉक केला ते इनलिगल कन्स्ट्रक्शन करून ब्लॉक केल्लेले. द लार्जर प्रॉपर्टी 148/0 तेजो जर एप्रूव्ड प्लॅन पळयत जाल्यार एप्रूव्ड प्लॅनानूच रोड्स ओपनिंग मार्क्ड आहा वीच रेंजीस फ्रॉम 6 मिटर्स टू 10 मिटर्स. सो तेंच्यांनी तेच ओपन करीत जाल्यार सगळें काम जाता. हे बाकीच्या ऑथॉरिटींक गांवच्या लोकांचेर उपकार करता अशें मागीर दाखोवपाची गरज ना. सो ही एक कंप्लेन गेल्लेली आहा. तेजी आतां सबसिक्वेंटली शोकॉस येतली म्हणून सेक्रेटरीन आमकां कन्फर्म केल्लेले आहा. सो नेवरदलेस एक शोकॉस गेल्लेली आहा. सेकंड शोकॉस इन द पायपलायन आसा. शोकॉजाचेर आतां प्रोजेक्ट प्रोपोनंटान रिप्लाय करपाक जाय. ते रिप्लाय करून जातो कोणी पंचायतीचे डिसिजन घेतले पळय, दॅट डिसिजन वी आर लुकींग फॉरवर्ड टू. कंटिन्यू करचे पडटा कित्याक शोकॉज म्हटल्यार फक्त सुरवात जाले पयले पावल. हे एक्चुअली जावपाक जाय आसलेले 30-35 दिसां पयलीं ही एक्शन जावपाक जाय आसलेली. ती फक्त शोकॉज काडपाकूच तांकां 50 दीस लागले. तेज्या उपरांत डिसिजन घेवंक जाय, स्टॉप नोटीस वचोंक जाय, स्टॉप वर्क ऑर्डर वचोंक जाय. हे केन्ना आतां पंचायत काडटा तेजेर मागीर सबसिक्वेंटली प्रोटेस्टाचें कितें जातलें काय ना ते तेजेर डिपेंड आहा त्या डिसिजनाचेर. सो दीस इज जस्ट द फर्स्ट स्टेप इनिशियल.